मात्र जाधववाडी टीम कडून बॉलिंग मार्कवर किशोर आपल्याला पाहायला मिळतील. एक मुंबई पोलीस म्हणून त्यांची ओळख आहे असे किशोरजी या ठिकाणी बॉलिंग मार्कवर आलेले आहेत. आणि खास करून आपण पाहतो यंगस्टार क्रिकेट संघ शिरवली आयोजित ही भव्य दिव्य ओव्हरआर्म टेनिस क्रिकेटची स्पर्धा आणि खास करून बेलदार समाज म्हणजे या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं ना तर बेलदार समाजातील सर्व खेळाडू अगदी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलात तर बेलदार समाज अनेक तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आज या ठिकाणी देखील आपण जर पाहिलात तर साताऱ्यामधून देखील अनेक खेळाडू या ठिकाणी आलेत. दौंड मधून देखील अनेक खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत. या शिरवली म्हटलं तर रायगड जिल्ह्यातील शिरवली असं हे गाव आणि या शिरवली गावच्या मैदानावर आपण पाहू शकता पहिला बॉल पाहायला मिळतोय. 11:52 मिनिटाचा पहिला बॉल. पहिल्या बॉलला समोरच्या दिशेने लॉंग ऑफच्या डोक्यावर ट्रॅव्हल केलंय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. पहिल्या बॉलवर सिंगल एक धाव. पहाना आजचा पहिला दिवस सुरू झालाय आणि बरोबर 11:52 मिनिटाने पहिला चेंडू या ठिकाणी विकेटवर नक्कीच पडताना पाहायला मिळालाय. पहिल्या बॉलवर सिंगल एक धाव आल्यानंतर खातं ओपन झालंय. श्री गणेशा नक्कीच पाहायला मिळतोय. षटकातील दुसरा बॉल. याही वेळेला आपण पाहतोय दुसरा बॉल सरळ यष्टी उद्ध्वस्त. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 1. कम ऑन डीजे. वर मैदानाच्या बाहेर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता नंबर 3 वर साजन आपल्याला पाहायला मिळतील. किरण 11 चिंचाळी संघाकडून इनॅट नंबर 3 साजन मैदानाच्या आतमध्ये दाखल. तर बॉलिंग मार्कवर पहिले बॉलर जाधववाडी टीम कडून किशोर आपल्याला पाहायला मिळत आहेत. किशोरजी जाधव. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला डायरेक्ट बॅटवर फेकलाय. फुल टॉस बॉल. त्याला फुल टोल केलाय. हा बॉल जाईल डीबेक्सच्या कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षण जरूर त्या ठिकाणी आहेत. हाताचा नाहीये पण पायाचा थोडासा वापर केला आणि धावा मात्र या ठिकाणी सेव्ह करताना आपल्याला पाहायला मिळाल्या. इथून मात्र आतापर्यंत 3चा आकडा स्कोअर कार्डवर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील चेंडू देखील जर पाहिलं तर 3 चेंडू आतापर्यंत फेकले. 3 बॉल मध्ये 3 धावांचं समीकरण दर्शवताना या ठिकाणी किरण 11 चिंचाळी संघ 1 विकेट लॉस या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शानदार दर्जेदार असं मैदान या ठिकाणी आपल्याला शिरवलीकरांचं पाहायला मिळतंय. एक भव्य दिव्य असं मोठं मैदान आणि ज्या पद्धतीने अगदी मैदान पाहिलं खेळपट्टी सुरेख या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळेस मात्र आपण पाहतोय परफेक्ट डिलिव्हरी पाहायला मिळाला. अगदी परफेक्ट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्याच कारणाने बॅट सुद्धा उचलू दिली नाहीये फलंदाजाला. जागच्या जागेवर थांबवलंय रोखलंय. किशोरजी जाधव एक सुरेख या ठिकाणी मारा करताना आपल्याला पाहायला मिळते. याही वेळेला आपण पाहतोय आणखी एक निर्धाव चेंडू. किशोरजी जाधव जे एक पोलीस म्हणून कार्यरत आहेत पण आज क्रिकेटच्या मैदानावर नक्कीच चांगली बॉलिंग करताना आपल्याला पाहायला मिळते. या षटकातील पाहूया आपण शेवटचा बॉल. याच दरम्यान समोरच्या दिशेने बॉल जाईल. लॉंग ऑनच्या डोक्यावर क्षेत्ररक्षक आहेत तैनात. सिंगल एक धाव मिळेल. सिंगल एका धावेने स्कोअर कार्ड 4 या आकड्यावर षटक होतंय समाप्त. पहिल्या षटकाखेर आपण पाहू शकतो 4 धावा 1 गडी बाद या स्थितीमध्ये किरण 11 चिंचाळी संघ. आमच्या कडापेवाडचे गावचे एक उत्कृष्ट ढोलकीपट्टू ज्याने माझ्या शक्तितुऱ्यामध्ये सुरुवातीला ढोलकी वाजवली असे रमेशजी दबडे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आपणा सर्वांना ज्ञात आहे या रायगडचा एक शाहीर म्हणून माझी ओळख आहे आणि सुरुवातीला रमेशजी दबडे साहेबांनी देखील अनेक माझे प्रोग्राम वाजवलेत. त्यांचं आगमन झालंय. दबडे साहेब आपला या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. मायेची शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन मी आमच्या आयोजकांना विनंती करतोय आपण त्यांचा यथोचित मान सन्मान स्वागत सत्कार या ठिकाणी करायचा आहे. एक कलाप्रेमी म्हणून त्यांची ओळख आणि या खेळाची देखील प्रचंड असं त्यांना आवड आहे.
त्यांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान स्वागत सत्कार या ठिकाणी मुख्य व्यासपीठाकडे केला जात आहे. कारण सकाळपासून आपण पाहतोय या ठिकाणी प्रत्येकाचा मान सन्मान देखील या ठिकाणी केला जात आहे. षटकातील पुढचा बॉल यावेळेला आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर आदित्य आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता अगदी सुरुवातीला करताना जरूर पाहायला मिळते जाधववाडी संघाकडून. हे जाधववाडी गाव पाहिलं तर प्रेक्षकांना नक्कीच प्रश्न असेल की जाधववाडी नक्की कुठे आहे, तर सातारा मधील जाधववाडी. यावेळेला आपण पाहतो फुल टॉस बॉल, त्याला दिशा दाखवली, कव्हरच्या दिशेने बॉलला ट्रॅव्हल केले, डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवर आलेत आणि याच दरम्यान आपण पाहू शकतो सिंगल एकच धाव मिळते. तर एक जाधववाडी गाव आमच्या रोहा तालुक्यामध्ये देखील आहे, पण हे जाधववाडी गाव जर पाहिलं तर सातारा मधील जाधववाडी गाव आपल्याला पाहायला मिळते. आज बेलदार समाज पाहिला तर बेलदार समाज देखील कुठे कमी नाहीये, हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. कारण ही भव्य दिव्य मोठी स्पर्धा, प्रथम क्रमांकाला 50,000 रुपये. यावेळेस आपण पाहतोय फुल टॉस बॉल, त्याला दिशा दाखवली आणि याच दरम्यान मात्र आपण पाहू शकतो नो बॉलचा इशारा, पंचांचा कॉल आलाय नो बॉल. कारण कमरेच्या वरचा बॉल पंच या ठिकाणी कॉम्बॉक्सला खुणावताना नक्कीच पाहायला मिळतील आपल्याला आणि येणारा बॉल फ्री हिट जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कारण आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये मेन पंच शंकरजी देवघरे, मूळ गाव त्यांचं पाहिलं तर रोहा तालुक्यातील आंबिवली गावाला बिलॉंग करणारे आणि संपूर्ण रोहा तालुक्यामध्ये मिस्टर 360 या नावाने प्रचंड अशी त्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. याच दरम्यान आपण पाहतोय हा बॉल, ओ पुन्हा एकदा आपण पाहू शकतो नो बॉलचा इशारा नक्कीच पाहायला मिळतोय आपल्याला. आणखी एक यावेळेस मात्र नो बॉल, हाताळताना बॉलर थोडीशी दिशा भरकटताना पाहायला मिळतात. आतापर्यंत स्कोर कार्डवर 9 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला. हा बॉल पुन्हा हाताळावा लागणार आहे. यावेळेला परफेक्ट डिलिव्हरी पाहायला मिळतोय. अगदी बॅटच्या आणि पायाच्या मधून जाणारा यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाणारा हा बॉल पाहायला मिळेल आपल्याला. डॉट बॉलची सांगता, फ्री हिटचा बॉल मात्र फायदा घेता आला नाहीये. यावेळेला आपण पाहतो पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आणि पंचांचा कॉल, नो बॉल नो प्लस. हा जातो आजच्या दिवसाचा पहिला स्ट्रॉंग स्टँडर्ड अँड स्टार षटकार. सोळा धावा. कारण 2 भीमर चेंडू तर झालेले आहेत. काय निर्णय असेल या स्पर्धेचा, पंच देखील जरूर निर्णय आलेला मित्रांनो की आता हे बॉलर इथं बॉलिंग करू शकत नाहीये. त्यांचे पुढील चेंडू नक्कीच दुसरे बॉलर या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतील. प्रत्येक यावेळेस मात्र आलेत जाधववाडी टीम कडून बॉलिंग करण्यासाठी. कारण ज्या पद्धतीने किशोरजी जाधव यांनी काय बॉलिंग केली होती, सुरुवातीला फक्त 4च धावा खर्च केल्या होत्या आणि इथं जर पाहिलं ना तर फक्त या ओव्हर मधील 2च चेंडू होत आहेत. यावेळेस आपण पाहतोय पायामधला बॉल त्याला फ्लिक केला डीप मिड विकेटच्या दिशेने, फिल्डरच्या डोक्याच्या वर वन बाउंस, शानदार चौकार. राहुल आणि साजन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आपल्याला. किरण 11 चिंचाळी संघाकडून शानदार फटका पाहायला मिळाला. सरळ फिल्डरच्या डोक्यावरून डीप मिड विकेटला 4 धावा या ठिकाणी प्राप्त होताना पाहायला मिळाला. 20 धावा धाव फलकावर. यावेळेला फुल टॉस बॉल, त्याला आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या डोक्याच्या वरून आणखी एक मोठा प्रहार, स्ट्रॉंग अँड लॉंग आलाय षटकार. सो मच डीजे, धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय बाबूशेठ खानविलकर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं देखील यंगस्टार क्रिकेट संघ शिरवली यांच्या वतीनं
मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत. याच दरम्यान मला वाटतं मैदानावर व्हाईट बॉलचा इशारा देखील पाहायला मिळतोय. 21 धावा धाव फलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुन्हा एकदा पुढचा बॉल पाहायला मिळेल. यावेळेला आपण पाहू शकतो पायामधला बॉल त्याला फ्लिक करण्याचा प्रयास जरूर केला होता. शॉट फाईन लेगच्या दिशेने बॉल रवाना होईल. तद्वत मात्र सिंगल एक धाव. षटक होतोय समाप्त. 2 षटकाखेर टोटल धावसंख्या स्कोर कार्डवर 28 धावा. 28. 1 विकेट लॉस. किरण 11 चिंचाळी संघ. या ठिकाणी आपण पाहतोय मान्यवरांचा स्वागत या ठिकाणी सत्कार केला जातोय. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये जल्लोषामध्ये नक्कीच या ठिकाणी हा मान सन्मान सन्माननीय आदरणीय बाबूशेठ खानविलकर एक तसेच सन्माननीय आदरणीय आमचे राजीवजी साबळे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं देखील या ठिकाणी यंगस्टार क्रिकेट संघ शिरवली यांच्या वतीनं त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करत आहोत. सहर्ष स्वागत करत आहोत. सहर्ष स्वागत करत आहोत. फटाक्यांचा जल्लोष या ठिकाणी आतषबाजी नक्कीच होत आहे. कारण आमचे मान्यवर या ठिकाणी सन्माननीय आदरणीय आमचे साबळे साहेब या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर सर्व त्यांच्या बरोबर असणारे सर्व त्यांचे कार्यकर्ते हे देखील या ठिकाणी आपल्याला नक्कीच मुख्य व्यासपीठाकडे येताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना विनंती असेल मुख्य व्यासपीठावर येऊन आपण आसन असतोय. तसेच सन्माननीय आदरणीय आमचे बाबूशेठ खानविलकर साहेब हे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी लगेच आपण त्यांचा स्वागत सत्कार करूया. सन्माननीय आदरणीय या स्पर्धेला आवर्जून भेट देण्यासाठी या ठिकाणी आमचे साबळे साहेब आलेले आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करत आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी साबळे साहेबांचा या ठिकाणी मान सन्मान केला जात आहे. मैदानावर आपण पाहतोय मॅच सुरू जरूर आहे. स्कोर कार्ड आतापर्यंत धाव फलकावर आपण पाहतोय 35 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आपण लगेचच स्वागत सत्कार देखील या ठिकाणी मुख्य व्यासपीठाकडे करणार आहोत. बॉलिंग मार्कवर यावेळेस अजय आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग करण्यासाठी जाधववाडी संघाकडून आलेले आहेत. यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतो. 1 धाव एक्स्ट्रा मिळेल. 36 धावा या ठिकाणी धाव फलकावर पाहायला मिळतील आपल्याला. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय बजरंगजी मोहिते यांचं या ठिकाणी मायेची शॉल त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन त्यांचा मान सन्मान केला जातो. याच दरम्यान मात्र आपण पाहतोय मैदानावर स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर स्ट्रॉंग अँड लॉंग आलाय षटकार. संख्या आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय आदरणीय आमचे तुकारामजी साळवे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत करत आहोत. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय आमचे संजोगजी मानकर साहेब हे देखील या ठिकाणी आले. त्यांचं देखील या ठिकाणी या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करत आहोत. या ठिकाणी आमचे जनार्दनजी शिलीमकर सरपंच ते देखील या स्पर्धेला भेट देण्यासाठी आवर्जून आले. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. तसेच मिलिंदजी फोंडके साहेब हे देखील या ठिकाणी आले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. मैदानावर आपण पाहू शकतो व्हाईट बॉलचा इशारा पाहायला मिळतोय आपल्याला. व्हाईटच्या साहाय्याने स्कोर कार्ड जाईल टोटल 43 या आकड्यावर. सुरुवातीला पाहना
किशोरजी जाधव यांनी फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या आणि तदनंतर मात्र कुठेतरी धावसंख्या अगदी जलद गतीने वाढताना पाहायला मिळाली आपल्याला. यावेळेला आपण पाहतोय जरूर अगदी जमिनीला घासून जाणारा बॉल पाहायला मिळाला. या बॉलवर सिंगल एक धाव पाहायला मिळते आपल्याला. तसेच सन्माननीय आदरणीय सुनीलजी पवार साहेब हे देखील या ठिकाणी आलेले आहेत या स्पर्धेला भेट देण्यासाठी. कारण ही स्पर्धा आपण पाहतोय नक्कीच यंगस्टार क्रिकेट संघ शिरवली बेलदार समाज आयोजित या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. 1 रन 1 विकेट जरूर पंचांचा या ठिकाणी इशारा येतोय. साजना फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज आकाश मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळते. आजच्या पहिल्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय. एका बाजूला किरण 11 चिंचाळे आहे आणि दुसऱ्या बाजूला जाधववाडीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी लांबून लांबून संघ या रायगडामध्ये दाखल झालेत. त्या समस्त संघांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. पुढचा बॉल हाफटॅकरचा बॉल त्यातला दिशा दाखवली आहे. कव्हरच्या वरून फटका खेळलाय. कव्हर मधून वन बाउंस शानदार धमाकेदार दर्जेदार हा आलाय चौकार. बॅटिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. स्कोर कार्ड आतापर्यंत सरळ जाऊन पोहोचलाय 48 या आकड्यावर. एक मोठा स्कोर नक्कीच म्हणावा लागेल. किरण 11 चिंचाळी संघ 48 धावा म्हटलं तर नक्कीच एक अगदी मोठा डोंगर उभा करताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवर अजय षटकातील पुढचा बॉल. यावेळेला आपण पाहतोय ऑन साइडला मारण्याचा प्रयास जरूर केला होता. बॅटची एज घेतली आहे. स्लिप मध्ये बॉल जरूर जाईल आणि त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. एकच रन पंचांचा इशारा आलेला आणि विकेट. अशा मायेची शॉट
बघा इकडे स्वागत जरी होत असला तरी समोर तुम्ही खेळ स्लो करू नका, खेळ फास्ट ठेवा. फिल्डिंग लावून घ्या लगेच. किरण 11 चिंचाळी संघ त्वरित आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण अगोदरच्या स्पर्धेला उशीर झालेला आणि त्याच कारणाने विनंती असेल तुम्हाला सातत्याने. तसेच मॅच क्रमांक 2 लक्ष्मीनगर आहिरे आणि महाराणा प्रतापनगर माणगाव. कर्णधार आपण टॉस साठी या. एक इनिंग झाली की आपल्या नावाचा अनाउन्समेंट केल्यानंतर आपण त्वरित टॉस साठी यायचं आहे. आणि तुम्ही जर उशीर केला तर मग आयोजकांकडून तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रतीक आणि सूरज आपल्याला पाहायला मिळते. जाधववाडी संघाकडून एका मोठ्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला आपण पाहू शकता किरण 11 चिंचाळी संघ पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला जाधववाडीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. लक्ष्मीनगर आहिरे महाराणा प्रतापनगर माणगाव. कर्णधार माझा आवाज तुमच्यापर्यंत 100% पोहोचत असेल आपण टॉस साठी या प्लीज. जाधववाडीचं तर बॅटिंग आहे. बॉलिंग मार्कवर पहिले बॉलर आकाश आपल्याला पाहायला मिळतील. 18 बॉल मध्ये 50 धावांची गरज जाधववाडी संघाला असताना आकाश बॉलिंग मार्कवर आहेत आणि फलंदाज सूरज आणि प्रतीक. पहिला बॉल पहिल्या बॉलवर एक जरूर लागली होती. यावेळेस मात्र काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा बोर्ड आकाशाकडे, विकेटचं पतन. तर मग तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल, कारण मधल्या वेळेमध्ये टॉस व्हायला पाहिजे मित्रांनो. या ठिकाणी यंगस्टार क्रिकेट संघ शिरवली आयोजित भव्य दिव्य टेनिस क्रिकेटची स्पर्धा आणि या स्पर्धेला अगदी आमचा संपूर्ण महिला मंडळ देखील येताना पाहायला मिळत आहे. महिला मंडळ आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत करत आहोत, कारण या क्रिकेटच्या मैदानावर महिला म्हटलं तर खूप कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. पण आज जर आपण पाहिलात तर यंगस्टार क्रिकेट संघ शिरवली आणि खास करून बेलदार समाज या ठिकाणी आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय आणि संपूर्ण या ठिकाणी बेलदार समाजातील आमच्या महिला वर्ग या ठिकाणी या क्रिकेटच्या मैदानावर येताना आपल्याला पाहायला मिळतात. त्या सर्वांचं या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी योगेश जाधव मॅन फ्रॉम पहूर रोहा आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहे. जाऊया क्रिकेटच्या मैदानामध्ये जिथं बॉलिंग मार्कवर बॉलर तयार आहेत. याच दरम्यान आपण पाहू शकतो पंचांचा बोर्ड आकाशाकडे, डायरेक्ट बॉल स्टंपला लागला, विकेटचं पतन, आणखी एक धक्का. सुरुवातीला अगदी 2 चेंडूवर 2 गडी बाद होताना पाहायला मिळतात. जाधववाडी संघाला आणखी एक धक्का लागलाय. या ठिकाणी टॉस होतोय. लक्ष्मीनगर आहिरे महाराणा प्रतापनगर माणगाव यांच्यामध्ये हा टॉसचा कार्यक्रम नक्कीच या ठिकाणी केला जातोय. उभा राहिला का शोले पिक्चर सारखा टॉस झाला नाही का. होतं कधी कधी असं, परत उडवा.
टॉस कोण जिंकलाय ते देखील आम्हाला देखील कळवा. पुढचा बॉल यावेळी शानदार स्ट्रोक खेळलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेला सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण नक्कीच केलं जात आहे. सिंगल एक धाव या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. सिंगल एका धाव्याने स्कोअर कार्ड आपण पाहू शकतो. पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक 2 आकड्यावर या ठिकाणी पाहायला मिळते. आतापर्यंत एक मोठी स्पर्धा या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मोठा फटका, आवाज आलाय कडक, शॉट पण एकदम कडक. हा बॉल सीमारेषा पार आलाय षटकार. सुरेख फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो षटकातील पुढचा बॉल पाहायला मिळेल. याही वेळेला आपण पाहतोय सुरेख फटका वाईट स्लोंगॉनच्या वरून. आणखी एकदा पण या वेळेला धावा मिळतील. 4-4-4 चौकार. आपण पाहू शकतो 12 धावा धाव फलकावर या ठिकाणी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. जाधववाडी संघ या स्थितीमध्ये 2 विकेट लॉस. एक शानदार दर्जेदार असं स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतं. यंगस्टार क्रिकेट संघ शिरवली आयोजित भव्य दिव्य एक मानाची सन्मानाची एक अभिमानाची स्पर्धा नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. आणि खास करून बेलदार समाज पर्व पहिले आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय आदरणीय आमचे मित्र नवनाथजी जाधव यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. सध्या आता स्कोररच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चिंचाळी संघ आपण बॉलरचं नाव प्लीज आपला एक्स्ट्रा खेळाडू. प्रत्येक टीमला विनंती असेल तुमचा एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी कॉम्बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे. राहुल यावेळेस बॉलिंग करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. चिंचाळी संघाकडून जरूर यावेळेस सन्माननीय आदरणीय आमच्या शिरवली गावचे एक उत्कृष्ट क्रिकेटर विजयजी महाडिक यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत. राहुल बॉलिंग मार्कवर पहिला बॉल फुल टॉस, त्याला ऑन साइडला खेळले. हवेमध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर. आणि याच दरम्यान विकेटचं पतन. सुरेख झेल टिपलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. आणखी एक धक्का. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर यावेळेस दाखल होताना पाहायला मिळते आपल्याला. पुढचा बॉल राहुल यांचा. ओहो, ना बुंदा ना शेंडा, इथे उकळलाय दांडा. विकेटचं पतन.
जी जाधव साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत सत्कार आम्ही करत आहोत. त्यांना विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं आहे. नक्कीच हॅट्रिकची सुवर्ण संधी राहुल यांना. ज्या पद्धतीने राहुलने बॅटिंग केली ना त्याच पद्धतीने बॉलिंग देखील होतीये या क्रिकेटच्या मैदानावर. काय सुसाट बॅटिंग पाहायला मिळाली आणि त्याच पद्धतीने भन्नाट वेगवान अशी बॉलिंग पाहायला मिळते. हॅट्रिकचा बॉल यावेळेला आपण पाहतोय शानदार बॉल या ठिकाणी हाताळलाय. डॉट बॉलची सांगता पण इथं पूर्णपणे प्रेशर आता जाधववाडी संघाकडे आपल्याला पाहायला मिळतंय. कारण एक मोठी टोटल 49 धावा आणि 50 धावांचा पाठलाग करताना जाधववाडी संघ थोडासा अजूनही बॅकफुटवर आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीला जर पाहिलं तर जाधववाडी संघाकडून देखील चांगली सुरुवात झाली होती. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा होत्या, पण मागच्या 2 षटकांचा जर विचार तुम्ही केलात ना तर 2 षटकामध्ये खूप मोठ्या धावा खर्च होताना पाहायला मिळाल्या आणि नक्कीच हा फरक या ठिकाणी आपल्याला स्पष्ट पाहायला मिळतोय. याही वेळेला आपण पाहतोय ऑन साइडला मारण्याचा प्रयास पण बॅट बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता राहुलची सुरेख या ठिकाणी बॉलिंग आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. आणि ही संपूर्ण स्पर्धा GT स्पोर्ट्स लाईव्ह रोहाच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच घर बसल्या देखील पाहायला मिळते. या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबायला आपण अजिबात विसरू नका, ही प्रेक्षकांना नक्कीच विनंती असेल. यावेळेला आपण पाहू शकतो लेग स्टिकच्या बाहेरून जाणारा बॉल वाईट बॉल आणि हा बॉल जवळजवळ लॉंग स्टॉप बाउंड्रीच्या बाहेर, सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. पाच धावा या 5च्या आकड्याने स्कोर कार्ड 17 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. पुढचा बॉल वाह वाह कमालीची बॉलिंग होते आणि आज दरम्यान पंचांचा बोर्ड आकाशाकडे. विकेटचं पतन. ओव्हर हॅट्रिक केली मिस्टर राहुल या नावानं. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सुरेंद्र. पुढचा बॉल राहुल यांचा आणि याच दरम्यान आपण पाहू शकतो हा बॉल जातोय फाईन लेगच्या दिशेने. या वेळेला वाह लेग बाईचा चौकार. एकोणतीस धावांची गरज जाधववाडी संघाला. कारण सुरुवातीच्या 12 बॉल मध्ये 21 धावा बनल्यात. टोटल 50 धावांची गरज आहे आणि आता 6 बॉल मध्ये 29 धावा. चला पंचांचा इशारा येतो, टीम मीटिंग नको अजिबात. विनंती असेल किरण 11 चिंचाळी संघ पंच आपल्याला इशारा करतात की टीम मीटिंग कोणती नको आहे, कारण वेळ अगोदरच खूप झालेला आहे. मित्रांनो तुम्ही जर वेळ केला तर मग आयोजक कुठेतरी निर्णय घेतील आणि मग सामने 2-2 षटकांचे 1-1 ओव्हरचे आपल्याला खेळावे लागतील. कारण वेळ कधीच कुणासाठी थांबत नसते. नदीच्या प्रवाहाबरोबर वाहत गेलेलं पाणी जसं पुन्हा परत येत नाही ना, तसं आयुष्यातून एकदा का वेळ निघून गेली की पुन्हा कधीच परत येत नाही. एका वेळेला तुम्ही बाजारातून घड्याळ विकत घेऊ शकता, पण आयुष्यातून वेळ जर निघून गेली तर ती कधीच तुम्हाला विकत घेता येत नाहीये. त्याच्यामुळे मित्रांनो वेळेबरोबर चाला, वेळ तुमच्या बरोबर नक्कीच चालेल. बॉलर नेम कळवायचा आहे चिंचाळी संघ आम्हाला. राकेश 6 बॉल 29 29 धावांची गरज. हार्ड मॅच जरूर आता होत चालली आहे जाधववाडी टीमच्या बाजूने. पहिला
पहिला बॉल आपण पाहू शकतो, शानदार डाऊन द ग्राउंड या बॉलला खेळून काढलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. आणि याच दरम्यान आपण पाहू शकतो पहिल्याच बॉलवर 2 धावा. इथून 5 बॉल मध्ये 27 धावा म्हटलं तर नक्कीच कठीण हे लक्ष्य आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉल 27 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. पुढच्या संघाला विनंती असेल, लक्ष्मीनगर आहिरे आणि महाराणा प्रतापनगर माणगाव आपण तयारीमध्ये राहायचंय. या वेळेला देखील आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता. 4 बॉल मध्ये 27 धावा आता अशक्य असं आव्हान, कारण 4 बॉल मध्ये 4 षटकार जरी मारले तरी साईचोक 24 धावा बनतील, पण 27 होणार नाहीये हे स्पष्ट झालं या मॅच मध्ये. हा सामना नक्कीच किरण 11 चिंचाळीच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. आणखी एक डॉट बॉल. 3 बॉल मध्ये इथून 27 धावा किरण 11 चिंचाळी संघाला जिंकण्यासाठी. घड्याळामध्ये आपण पाहतोय 12:30 दुपारचे वाजलेले आहेत. डोक्यावर कडक ऊन. याही वेळेला आपण पाहू शकतो हाई बॉल सिंगल, एकच धाव मिळते. 26 धावांची गरज. षटकातील चेंडू असतील फक्त 2. सामना पूर्णपणे किरण 11 चिंचाळी टीमच्या बाजूने. ओह, मोठा फटका आणि यावेळेला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे लेग पण थेट हा आलाय षटकार.